जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार असावरीताई. गोविंद नाईक यांचा शेर आठवतो. एक ठिपका काढला होता सहजमी, एक ठिपका काढला होता सहजमी, उतरल्या आकाशगंगा कागदावर. ताई, आपले जेव्हा फेसबुकचं वॉल बघते तेव्हा इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या आणि इतक्या सुंदर कविता वाचायला मिळतात. काय सांगू, खूप प्रसन्नता मिळते, खूप छान वाटतं. आपल्या हृदयापासून स्वागत. मी रोहिणीताईंना विनंती करते की आपली ओळख त्यांनी करून द्यावी. रोहिणीताई. नमस्कार ताई, सर्वांना नमस्कार. आत्मवंदन. दासनवमीच्या या उत्सवात तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आसावरीताई काकडे यांना आपण आमंत्रित केलं आहे. ताई, या ध्यान समूहावर आपलं सहर्ष स्वागत. ताईंची थोडक्यात ओळख करून देते. ताईंचे शिक्षण BCom तसेच MA मराठी, MA तत्वज्ञान असे आहे. त्या एक उत्तम लेखिका आणि कवयित्री सुद्धा आहेत. त्यांच्या मराठीतील आरसा, आकाश, लाहो, मी एक दर्शनबिंदू, रहाटाला पुन्हा गती दिलीये, मी, स्त्री असण्याचा अर्थ, उत्तरार्ध, व्यक्त अव्यक्ताच्या मध्यसीमेवर, भेटे, नवी, राई आणि नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत असे 10 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मराठीतील आरसा आणि मी एक दर्शनबिंदू या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तसेच एकूण लेखनासाठी गोनी दांडेकर स्मृती मृण्मयी पुरस्कार असे एकूण 7 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. इतरही अनेक पुरस्कार ताईंना मिळालेले आहेत. अशा उत्तम लेखिका आणि कवयित्री म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे त्या ताईंचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. मी ताईंना विनंती करते की आपण आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित व्याख्यानमालेत मला रीता मॅडमने निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या मंडळाचे आणि संस्थेचे आभार मानतो. अशा प्रकारच्या विषयांची मला आवड आहे. मी थोडंफार वाचन केलेलं आहे, परंतु त्या समूहापुढे बोलायची संधी मला कधी मिळाली नव्हती किंवा मी त्या आपल्यासारख्या विषयामध्ये रममाण झालेल्या श्रोत्यांसमोर मी कधी बोललेली नाही. त्यामुळे माझं बोलणं जरा तुम्हाला थोडं वेगळं वाटू शकेल. पण ऋता मॅडमने जेव्हा मला या व्याख्यानासाठी बोलवलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुमचा लेख एक आनंदघन दिवाळी अंकात त्यांनी वाचला, समर्थ रामदासांची काव्यसृष्टी, आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला निमंत्रित केलं. तेव्हा मला असं वाटलं की आपण त्या लेखाच्या आधारे थोडी मांडणी करू शकू, म्हणून मी हो म्हटलं. आणि मग विषय जेव्हा बघितला की दासबोधातील मोती, तर मला असं वाटलं की दासबोधा संदर्भामध्ये बोलायचं असेल तर माझा लेख थोडा वेगळा होईल, म्हणून मी पहिल्या दिवसापासून आपल्या या समूहामध्ये जॉईन झाले आणि बघितलं की काय काय मांडणी कशी केली जाते. आणि कालच्या सीमाताईंच्या मांडणीमधून मला छान क्लू मिळाला. मला छान एक त्याच्यामधनं मुद्दा मिळाला आणि त्यांनी मांडणी केली. त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा हे सांगितलं की साधना किती प्रकारे करता येते, त्या एक नवविधा भक्ती म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये विचार साधना हा देखील एक प्रकार आहे आणि तो मला फार महत्वाचा वाटला आणि ते सूत्र धरून मी माझ्या आजच्या मांडणीला सुरुवात करते आहे.
आपण सगळेजण वेगवेगळे ग्रंथ वाचतो आणि त्याच्यातील मर्म समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मार्गदर्शक आपल्याला काही विचार देत असतात आणि आपण ते ऐकत असतो. पण ते सगळं आपण आपलंसं करून घेतलं पाहिजे. त्याच्यावर सतत विचार व्हायला पाहिजे. म्हणजे आपण दुकानात गेलो आणि आपलं तयार कपडे घेतले तर आपण जसेच्या तसे वापरू शकत नाही. आपण त्याला थोडी आपल्या मापाची अशी एक टीप घालून घेतो आणि ते मग आपल्याला वापरण्यासारखे होतात. तर मला असं वाटतं की समर्थ वचनं जी आहेत, कोणत्याही मोठ्या लोकांनी सांगितलेले विचार, हे जर आपल्याला आचरणात आणायचे असतील तर ते असे आपल्यात मुरवावे लागतात, आपलेसे करावे लागतात, आपल्या मापाचे करावे लागतात आणि मग आपण ते थोडेफार आचरणात आणू शकतो. तर संत वाङ्मय किंवा म्हणजे आता दासबोधासारखे ग्रंथ बऱ्याचशा घरांमध्ये आपल्या देवघरामध्ये बांधून ठेवलेले असतात, त्याची पूजा केली जाते आणि सकाळी किंवा रोज किंवा अधूनमधून दास नवमी निमित्ताने ते उघडून त्याचं वाचन केलं जातं, कोणी पारायण करतात. तर हे त्याच्याकडे एक धार्मिकतेने श्रद्धेने बघणं हा एक उपाय आहे किंवा ही एक पद्धत आहे. पण मी असं आपल्याला सुचवते किंवा एकूणच विचार करताना असं लक्षात घ्यायला पाहिजे की सगळंच जे संत साहित्य आहे, दासबोधासह सर्व, त्याच्याकडे धार्मिकतेच्या पलीकडे जर आपण बघितलं म्हणजे तो एक ते एक साहित्य कृती आहे ती एक. ते आणि बहुतेक पूर्वीच्या लोकांनी लिहिलेलं सगळं हे काव्य रचना असतात. तर त्याच्याकडे एक कविता म्हणून जर पाहिलं तर आपलं आकलन अधिक सूक्ष्म, अधिक खोल आणि अधिक व्यापक होऊ शकतं. तर माझ्या लेखामधून मी तशा प्रकारची मांडणी केलेली आहे. तो लेख मी थोड्या वेळाने मुद्द्यासकट किंवा एक एक उदाहरण देत वाचणार आहे. पण त्या अगोदर काल सीमाताईने जो सांगितलं की विचार ही एक साधना आहे, तर ते काय आहे त्यावर माझा विचार झाला आणि माझा स्वभाव किंवा एक पहिल्यापासून वृत्ती आहे की मी जे काही वाचेन त्याच्यावर माझा विचार होतो. त्याच्यावर असं का आज त्यांनी सांगितलं असेल असे मला प्रश्न पडतात आणि मग मी ते माझ्या तऱ्हेने समजून घ्यायचा प्रयत्न करते. तर सतत विचारात राहणं की हे काय आहे, कसं आहे, असं का सांगितलं, ह्याची प्रक्रिया काय आहे, असं सतत विचारात राहणं ही एक साधना आहे. आणि एक असाच विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं की संत तुकारामांचा जो एक अभंग आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. तर आपण याचा शब्दशः अर्थ म्हणा किंवा ऐकल्यावर आपल्याला एक असं वाटू शकतं की जिथे आपण असू तिथे आपल्याला परमेश्वर आपल्या सोबत आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. तर हा एक सरळ अर्थ आहे आणि तो चुकीचा पण नाहीये. पण माझ्या असं मनात आलं की विचार साधना करणारी व्यक्ती जी सतत त्याच्यावर चिंतन करत असते, विचार करत असते, तर त्या विचारांच्या माध्यमातून ते तत्व, ईश तत्व सतत आपल्या सोबतीला असतं आणि त्या अर्थाने आपण म्हणू शकतो की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. काल आणखीन एक प्रश्न विचारला गेला की जप आणि नामस्मरण यामध्ये काय फरक आहे. तेव्हा सीमाताईने त्याच्यावर त्याचा जप म्हणजे माळ ओढून केला जातो, ते नामस्मरण म्हणजे त्याचा अजून
खोलातला अर्थ आहे किंवा संबंध आहे असं समजून सांगितलं. तर या निमित्ताने मी नामस्मरणाविषयी मी काय प्रकारचा विचार केला ते आपल्याशी शेअर करू इच्छिते. जवळजवळ सगळ्याच संतांनी असं सांगितलेलं आहे की नामस्मरण ही भक्तीची साधन, ही भक्ती, हा जो भक्तीचा प्रकार आहे तो कलियुगामध्ये सगळ्यांना सोयीचा असा आहे. तर सगळ्या संतांना नामस्मरण हे का महत्वाचं वाटलं असेल, काय त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असेल, अभिप्रेत असेल. तर नाम वेगवेगळ्या, म्हणजे कोणी गुरुकडनं नाम घेतं, कोणी मनाने ठरवतं. त्या म्हणजे आता श्रीराम असं सतत उच्चारणं, श्रीराम जय राम जय जय राम, हे नामस्मरण असं आपण म्हणतो, मानतो आणि तशी कृती पण करतो. पण असा जर विचार केला ना तर खरं म्हणजे नामस्मरण याचा अर्थ इतर सगळ्याचं विस्मरण. इथे तुम्ही कुठलं नाम घेता, कुठल्या नामाचं स्मरण करता, यापेक्षा त्याखेरीज इतर सगळ्याचं विस्मरण तुम्हाला होतं किंवा व्हायला हवं, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे आपण म्हणताना नामस्मरण जरी म्हणत असलो तरी त्यातल्या विस्मरणाला अधिक महत्व आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर मनामध्ये असंख्य विचार आणि नुसतंच तोंडाने नाम घेतलं जातंय, त्याला काही नामस्मरण म्हणता येणार नाही. तर आपल्या सारख्यांची स्थिती कशी होते ती मी माझ्या एका कवितेत मांडलेली आहे. ती मी कविता तुम्हाला, नामस्मरण म्हणजे काय काय आहे त्याचे सगळे पैलू त्यामध्ये आहेत आणि परत आपण कुठल्या स्थितीला जाऊन पोहोचतो ते त्यामध्ये मी मांडायचा प्रयत्न केलाय. ती कविता वाचते. नामाचे महत्व. नामाचे महत्व सांगतात संत, आटवून रक्त आपल्याला. नामाचे महत्व सांगतात संत, आटवून रक्त आपल्याला. कलियुगी म्हणे तेच सांभाळते, पोपटाया येते उशीवर. त्याच्याहून त्याचे नाम तारणारे, संगती येणारे जीवासवे. म्हणारे म्हणारे रामकृष्ण हरी, स्वप्नी घरीदारी श्वासासंगे. सोपा आहे मंत्र म्हटले जपावा, आतून खोलावा दरवाजा. आतला चव्हाटा उघडा पडला, नाम कोपऱ्याला टेकलेसे. हाकून साऱ्यांना आत बोलावले, नाम हरवले गोंधळात. पुन्हा पुन्हा किती मारले हकारे, नाम ते बिचारे येईच ना. काय करावे ते सुचेनासे झाले, पसाऱ्याचा आले बळ थोर. पुढे काय म्हटलंय बघा. वाचन केलेलं असतं ते काही काही असं मग आपल्याला शिकवायला लागतं. मग पसाराच घेतला पिंजाया, आशयात त्याच्या होते नाम. मग काय म्हणत आलं, नाहीतरी काय नाम ध्वनी मात्र, आकाराचे गात्र त्यास कोठे. नाहीतरी काय नाम ध्वनी मात्र, आकाराचे गात्र त्यास कोठे. आणि तोही काय त्याचाच पसारा, आलाच हे आकारा म्हणतात. तोच जर सारे कल्लोळही त्याचा, विस्तार नामाचा कान म्हणू. हजारोनी नामे देतातच त्याला, नामाचा सोहळा दरक्षणी. हजारोनी नावे देतातच त्याला, नामाचा सोहळा दरक्षणी. उच्चारात येई मनामध्ये जे जे, नामच विराजे तिथे तिथे. बघा, उच्चारात येई मनामध्ये जे जे,
नामच विरादे इथे तिथे, बुद्धीने नामाला केले सर्व साक्षी. असा विचार करून बघा, बुद्धीने नामाला केले सर्व साक्षी आणि चव्हाट्याशी परतली. म्हणजे बुद्धीला समजलं की नाम हे सर्व साक्षी, इथे तिथे आपण ते बोलू ते सगळं नामच आहे असं बुद्धीला पटलं, पण प्रत्यक्षात ती गुंतलेली आहे चव्हाट्याशी. अशी आपल्या सारख्यांची अवस्था होते. मग पुन्हा पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने नामस्मरण समजून घ्यायला लागतं. तब्येत थोडी बरी नाहीये, त्यामुळे पाणी किती आहे मध्ये. एकदा प्रवासामध्ये मी विनोबांचे एक छोटस पुस्तक घेतलं होतं आणि त्या पुस्तकाचा विषय नामस्मरण हा होता. आणि त्या काळामध्ये माझं नामस्मरणाविषयी चिंतन चालू होतं. त्यामुळे मला वाटलं की विनोबांच्या सारखा एक विद्वान आणि यामध्ये बुडलेली व्यक्ती नामस्मरणाविषयी काय सांगते ते समजून घे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या. एक तुळशीदासाचा एक दोहा त्यांनी त्यात लिहिला होता. तो दोहा असा आहे, नाम मनी दीप धरू, नाम राम नाम मनी दीप धरू, जिह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहिरी, जो चाहसी उजियार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की घरातल्या उंबरठ्यावर जर दिवा ठेवला तर त्याचा उजेड आत आणि बाहेर दोन्हीकडे पडतो. तसा जीभ ही एक देहाची उंबरठा आहे आणि त्याच्यावर जर आपण नामाचा दिवा लावून ठेवला तर तो आपला अंतरंग आणि बाह्यरंग दोन्हीही उजळून टाकेल. तर किती सुंदर उपमा आहे आणि छान आहे, ते माझ्या लक्षात राहिलं. त्यामध्ये आणखीन एक उल्लेख आहे की विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूची 2 नावं आहेत. एक शब्द तिगहा आणि दुसरं शब्द सहा. याचा अर्थ असा आहे की ईश्वर हा शब्दांच्या पलीकडला आहे, शब्दामध्ये मावणारा नाही. आपण नेहमी त्याचा उल्लेख अनिर्वचनीय असा करतो, म्हणजे तो शब्दामध्ये मावत नाही, शब्दांच्या पलीकडे आहे असा. पण तो शब्द सहन करतो, शब्द सहा. आपण विष्णू सहस्रनाम तुम्ही वाचला असेल, कधी ऐकलं असेल किंवा विष्णू सहस्रनामाविषयी ऐकलं असेल, पण त्यातल्या प्रत्येक नावाला किती अर्थपूर्णता आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. शब्द तिगहा आणि शब्द सहा म्हणजे ईश्वर शब्दांच्या पलीकडला आहे, अनिर्वचनीय आहे आणि तो शब्द सहन करतो. म्हणजे नाम आपण विठ्ठल म्हणू, राम म्हणू, कृष्ण म्हणू, हरी म्हणू किंवा अजून ओम नमः शिवाय म्हणू, तर हे सगळे शब्द आहेत आणि ते ईश्वर तत्व ते शब्द सहन करत असतात. तर या सगळ्या साधन प्रकारामध्ये एक विचार साधना ही जी आहे ती आपण अशा प्रकारे करू शकतो की सगळ्या ज्या या कल्पना आहेत, म्हणजे जसं मी आता नामस्मरणाविषयी थोडं सविस्तर सांगितलं, तशा सगळ्या अनेक संकल्पना आहेत आणि त्या आपण अशा समजून घेऊन जर त्याच्याकडे बघितलं तर आपलं आकलन अधिक मर्मग्राही असं होतं. आता सध्या मी योग वासिष्ठ हा ग्रंथ वाचते आहे. रोज 2 पानं मी वाचते. कुठलाही ग्रंथ असा महत्वाचा असेल तर त्याचे मी रोज 2 पानं वाचते. अशा ग्रंथांच्या वाचनामध्ये किती वाचलं यापेक्षा कसं वाचलं
आणि त्यावर किती विचार केला हे महत्वाचं असतं आणि सातत्य हे महत्वाचं असतं. तर आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपण एक ठराविक वेळ म्हणजे जी सकाळची थोडी प्रसन्न अशी असते ती जर ठरवून घेतली आणि त्यामध्ये एक एक ग्रंथ वाचला तर ते आपल्याला एक म्हणजे मी माझ्या अनुभवातून मी सांगते की ते आपल्याला खूप सोयीचं होतं. तर त्यामध्ये रामाला वशिष्ठ मुनींनी उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश सगळा जो गीतेचा विषय आहे तोच आहे. तर त्यामध्ये त्याने असं सांगितलंय की मी हे सगळं समजावून सांगताना काही कथा सांगेन तर या दृष्टांत कथा समजून घेताना त्या कशा समजून घ्यायला पाहिजेत ते त्याने सांगितले. तर मला त्यातनं हे लक्षात आलं की कुठलीही गोष्ट शब्दशः अर्थाने कधी आपण स्वीकारायची नसते. त्यात दुसरा एक मुद्दा सांगितलाय की कुणीही काहीही सांगितलं म्हणजे कितीही थोर गुरु असतील किंवा वेद उपनिषदांनी सांगितलेलं असेल तरी जोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ते मानू नका. म्हणजे त्यांनी सांगितलंय म्हणून मानायचं ही श्रद्धा एका पातळीवर बरोबर आहे पण त्याचा अर्थ किंवा मर्म आपलंसं व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे भक्ती असावी पण ज्ञानोत्तर भक्ती केव्हाही चांगली असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारे जन्म मरणाचे फेरे मुक्ती या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला समजून घेता येऊ शकतात आणि आपल्या प्रकारे विचार करून समजून घेणं हीच विचार साधना आहे असं मला वाटतं. आणि काल सीमाताई म्हणाल्या तसं ही साधना तुम्ही अखंडपणे करू शकता. म्हणजे आपण कामात असलो तरी डोक्यात विचार चालूच असतात आणि त्या पद्धतीने आपण हे विचार सतत आपल्या सोबत ठेवू शकतो. आता समर्थ रामदासांची काव्यकृती या माझ्या लेखामधले काही मुद्दे मी मांडत म्हणजे मुद्दे म्हणजे उदाहरणच आहेत वेगवेगळे. त्यात सुरुवातीला असं लक्षात घ्यावं लागेल की कुणीही व्यक्ती म्हणजे थोर संत असो किंवा अगदी सामान्य लेखक लेखिका कोणी असेल तर त्यांचं व्यक्तिमत्व त्यामध्ये उतरत असतं. त्या दृष्टीने समर्थ रामदासांच्या विविध रचना पाहण्यापूर्वी त्यांच्या व्यक्तित्वातले वेगळेपण लक्षात घेण्यासारखं आहे. समर्थ रामदासांचं कार्य 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं. ते स्वतः समस्त वृत्तीचे होते. लहानपणीच घर सोडून बाहेर पडलेले पण त्यांनी जनसामान्यांना प्रवृत्ती धर्म स्वीकारला. स्वतः संत प्रवृत्ती असूनही सर्वसामान्यांना मात्र त्यांना ते झेपणार नाही हे लक्षात घेऊन प्रवृत्ती धर्म शिकवला. बलोपासनेचे महत्व समजावले. त्यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. हातात धनुष्यबाण धारण करणारा श्रीराम आणि महाबली हनुमान ही त्यांची आराध्य दैवत होते. ते स्वतःला रामदास म्हणवत पण इतरांनी त्यांना संत म्हणण्याऐवजी समर्थ अशी उपाधी दिली होती. त्यांचे शिष्य जय जय रघुवीर समर्थ असा नामगजर करत असतात. ते उपासक असलेल्या रामदासांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात जागोजागी उमटलेले आहे. त्यांनी विविध विषयांवर वेगवेगळ्या आकृतीबंधात लिहिले आहे. त्यासाठी ओवी अभंगासारखे छंद, विविध वृत्ते, यमक, अनुप्रास असे अलंकार, अर्थवाही शब्दयोजना, नादतत्व, शब्दोच्चारलय यांचा सढळ
आणि समर्पक वापर केलेला आहे. रामदासांची ही बहुविध पैलू असणारी काव्यसृष्टी, दासबोध, मनाचे श्लोक, शेकडो अभंग, आरत्या, प्रार्थना, भूतकाव्य, भारूड, ओवीबद्ध पत्रे या विविध रचनांमधून व्यक्त झाली आहेत. त्यांच्या एकेका रचनेच्या अनुषंगाने त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य वेगळेपण पाहणं सोयीचं होईल. आता एक उदाहरण सांगतो. दासबोध हा समर्थाने लिहिलेला प्रमुख ग्रंथ. या पूर्ण ग्रंथाची रचना ओवी छंदात केलेली असून त्यात रोजच्या जगण्यातील वर्तनासंबंधात स्पष्ट मार्गदर्शन आहे. रोजच्या जीवनाला अध्यात्म आणि भक्ती याची जोड कशी हवी हे सांगताना विवेकावर अधिक भर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथाची रचना तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण अशी आहे. सृष्टीची निर्मिती, जीव आत्मा यांचे स्वरूप, ईश्वर कसा आहे, मूर्तिपूजा, मुक्ती, मानवी जीवनाचा हेतू काय, अशा सर्व विषयांची मांडणी समर्थाने प्रत्येकी 10 समास असलेल्या एकूण 20 दशकांमध्ये सूत्रबद्ध रीतीने केलेली आहे. समर्थांच्या ओवी रचनेचा पोट समजण्यासाठी त्यांच्या काही ओव्या पाहू. पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात गणेश स्तवन आहे. त्याची सुरुवात अशी आहे. ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा, माझी ये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मद वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करूवे. किती अर्थपूर्ण आणि ज्याला जाणीवनिष्ठा कवितेसाठी म्हणतात त्या प्रकारचं हे आहे. त्याचा थोडं स्पष्टीकरण सांगते. यातील अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा हे संबोधन समर्थांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. ओव्यांमधली काव्यात्मक शब्दकळाही वाचन सुनित आहे. मद वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करूने. इथे वाक शून्य म्हणजे आपल्याला काही कळत नाही, आपण अज्ञानी आहोत अशा प्रकारे त्यांनी स्वतःला लीन केलेला आहे. आणि माझ्याकडून तुम्ही वदवून घ्या कृपा कटाक्षाने असं म्हटलेलं आहे. इथे बोलविता धनी वेगळाची हे तुकोबांचे वचन आठवते. मद वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करूने अशी सुरुवात करून इतकी बृहद रचना करून झाल्यावर, म्हणजे दासबोधासारख्या 10 समासाचे 20 दशक करून झाल्यावर ग्रंथाच्या शेवटी समर्थ विवेकपूर्ण नम्रतेने म्हणतात. देहे तव 5 भूतांचा, म्हणजे देह तर पंचमहाभूतांचा आहे. कर्ता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मानुषाचा कशावरून. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे सर्व काही निर्मिती आणि हे जर का ईश्वराचं आहे तर कवित्व मी केलं याला काय म्हणण्याला काय अर्थ आहे. ही नम्र भूमिका त्याने शेवटी घेतलेली आहे. रामदासांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ म्हणा किंवा कृती, साहित्य कृती म्हणजे मनाचे श्लोक. एकूण 205 मनाचे श्लोक समर्थांनी भुजंग प्रयात वृत्तात रचलेले आहेत. या वृत्ताची थोडी ओळख करून देते. या वृत्तात प्रत्येक ओळीत 12 अक्षरं असतात आणि लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु म्हणजे ह्रस्व दीर्घ दीर्घ या क्रमाने ती यावी लागतात.
अशा रचनेमुळे निर्माण होणारी लय किती आशेपूरक आहे ते श्लोक मोठ्यानं म्हणताना जाणवतो. आपण प्रत्येकाने हे मनाचे श्लोक म्हटलेले असतील, ऐकलेले असतील, रोज म्हणत असाल. त्यातले 2-3 श्लोक सांगते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून जावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. याचं थोडस स्पष्टीकरण सांगते. पहिल्या कडव्यात परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचे सूचन आहे. आपली भाषा जी आहे आणि आपण जे उच्चाराने बोलतो त्यामध्ये हे 4 स्तर असतात. म्हणजे हे केवळ अध्यात्मातच सांगितले असं नाही, तर भाषेचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्येही हे 4 स्तर सांगितलेले आहेत. आणि आपल्या रोजच्या जगण्यात देखील आपण सहज याचा उच्चार करतो की एखादं मूल जर जोरात ओरडत असेल तर आपण म्हणतो काय बेंबीच्या देठापासून ओरडते. त्याचा अर्थ अगदी खोलपासून या 4 स्तरांवर उच्चार होणं. वैखरी हा आपण जे उच्चारतो ती वाणी. परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचे सूचन आहे. नंतरच्या कडव्यात म्हटलंय, हे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे ओठांवर उच्चारात राम शब्द उमटण्याआधी तो अंतर्मनात परापश्यंती मध्यमामध्ये उमटावा. एकेका ओळीतले असे सूक्ष्म अर्थ जाणून श्लोक म्हणायला हवे. समर्थांच्या प्रार्थना त्यातली महत्वाची प्रार्थना म्हणजे करुणाष्टके. रोजच्या सामान्य जीवनात वाट्याला येणारे व्यापता माणसाला हतबल करतात. कुणीतरी यातून सोडवायला यावं असं वाटतं. अशा मनोवस्थेत ईश्वराशी केलेला आर्त संवाद म्हणजे करुणाष्टके. ही रचना मालिनी वृत्तात केलेली आहे. हे एक अक्षरगण वृत्त आहे. या वृत्तातील कवितेच्या प्रत्येक कडव्यात हे किती अवघड आहे बघा. प्रत्येक कडव्यात 4 ओळी आणि प्रत्येक ओळीत 15 अक्षर आहेत. यातील अक्षराचा क्रमही ठरलेला असतो. पहिली सलग 6 अक्षर लघु, मग 3 अक्षर गुरु आणि शेवटची 6 अक्षर लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु अशी असावी लागतात. ओळीतील 3-3 अक्षरांच्या गटाला गण असं म्हणतात आणि प्रत्येक ओळीतला यती 8व्या अक्षरावर असतो. अशा रचनेमुळे या वृत्ताला स्वतःची विशिष्ट लय प्राप्त झालेली आहे. करुणाष्टकातल्या काही ओळी पाहिल्या तरी या वृत्ताचे सौंदर्य आणि अनुरूपता लक्षात येईल. या मालिनी वृत्ताचे जे मी नियम सांगितले ते तुम्हाला ज्यांना माहिती नसतील त्यांना ऐकून देखील दमायला होईल इतकी ती अवघड रचना आहे. आणि यामध्ये पूर्ण ते करुणाष्टकाचं जे आहे ते त्याने भावपूर्ण पद्धतीने किती सहज लिहिलंय की त्यामध्ये इतकी काही रचनेची कसरत केलेली आहे असं वाटत सुद्धा नाही. तुम्हाला सगळ्यांना जवळजवळ हे करुणाष्टक हे स्तोत्र माहीत असेल. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे मानावरे यावरिता, तुझ विणशिण होतो धावरे धाव आता. अशा चालीमध्ये ते म्हणता येतं. माझे आजोबा पूजा करताना नेहमी हे म्हणायचे आणि
त्याचं स्मरण मला नेहमी हे वाचताना होतं. अनेक घरात पूजेच्या वेळी ही प्रार्थना श्रद्धेने म्हटली जाते. सहज कानावर पडली तरी त्यातल्या आळवण्यातली उत्कटता जाणवते आणि नकळत दिलासा मिळतो. आणखी एक प्रार्थना आहे, कल्याण करी रामराया. समर्थांची ही प्रार्थना आत्मस्वरात गायली जाते तेव्हा ऐकताना मनात गहिवर उमटल्याशिवाय राहत नाही. जनसामान्यांविषयी आस्था तळमळ शब्दातून आणि रचनेच्या लयीतूनही व्यक्त झाली आहे. या प्रार्थनेचे शब्द असे आहेत, कल्याण करी रामराया देवराया. ही गाऊन म्हटल्यावर खूप छान वाटते, पण आता मला तेवढी म्हणता येणार नाही. कल्याण करी रामराया देवराया, जनहित विवरी जनहित विवरी. तळमळ होतची आहे, हे जन हाती धरली. अपराधी जन चुकतची गेले, तुझ्या तूच सावरी. कठीण त्यावरी कठीणची झाले, आचा न दिसे हुरी. कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेची नाही सरी. कल्याण करी रामराया देवराया. आणखी एक प्रार्थना सगळ्यांच्या ओळखीची असेल, कोमळ वाणी तेरे राम. या प्रार्थनेत रामाकडे मागणं केलेलं आहे की काय आहे, कोमळ वाणी, विमल करणी, बहुजन मैत्री, विद्यावैभव, सावधपण, संगीत गायन, नृत्यकला, सज्जन संगती, अलिप्तपण, अनन्य सेवा. हे सर्व मागता मागता जाणवते की काय मागावं ते कळत नाहीये, म्हणून मग ते कळत नाहीये ते दे, असं म्हणून शेवटी म्हटलंय. अशी तद्रुपता दे की मज वेण मज ब्रह्मानुभव अनुभवायला मिळावा. हे किती भावपूर्ण आणि विवेकी मागणं आहे पहा. आणि एक सर्वश्रुत अभंग आहे भीमसेन जोशींनी गायलेला. या रचनेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या शब्दाने कडवं संपतं त्याच शब्दाने दुसरं कडवं सुरू होतं. याला कवितेच्या भाषेत दामयमक असं म्हणतात. या रचनेचे शब्द असे आहेत, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. हे गाणं तुम्ही ऐकलेलं असेल. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे महासंकल्पी निर्वाणी. राम नाम वाणी उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. पुण्यवंतासी आठवे, पापिया नाठवे काही केल्या तुझे मन पालतेना. दास म्हणे जना सावधान. किती सुंदर रचना आहे आणि भीमसेन जोशींच्या वयात ती ऐकताना फारच छान वाटतं. आणखी एक अतिशय सुंदर गीतरचना आहे ती पण गायली गेलेली आहे. पंढरीच्या विठ्ठलाचा दर्शन घ्यायला गेलेल्या समर्थांना तिथं आपल्या आराध्य दैवत असलेल्या रामाचंच दर्शन होतं. माझी आजी देवळात पोथी सांगायची आणि तिच्याबरोबर मी ऐकायला जायचे. तेव्हा मी लहान होते, 5वी. तर तेव्हा ती ही गोष्ट सांगायची की म्हणजे रंगवून सांगायची की ती कीर्तना रंगवून सांगतात तसं की समर्थ कसे मंदिरात गेले, त्यांना विठ्ठलाच्या जागी राम कसा दिसला वगैरे. तर त्या संदर्भात एक गाणं आहे, येथे का रे उभा श्रीरामा, मोहन मेघ श्यामा. काय केली सीतामाई, येथे राही रखुमाई. काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी. काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा. धनुष्य बाण काय केले,
कर कटेवरी ठेविले. किती सुंदर रचना आहे. काय केले वानर दल येथे मिळालेले गोपाळ, रामी रामदासी भाव, कैसा होय पंढरी राव. रामदासांसारख्या निस्तीम रामभक्ताला सर्वत्र रामाचे दर्शन कसे होते. सर्व देव एकच आहेत, भेद वरवरचा असतो, हा अर्थ यातून व्यक्त होतोय. पण धनुष्यबाण काय केले, कर कटेवरी ठेवले, हा प्रश्न वेगळं काही सूचित करतो आहे असं वाटतं. बाहेर सतत युद्धजन्य परिस्थिती असताना तू धनुष्यबाण टाकून हात कमरेवर ठेवून नुसता उभा का आहेस, असं तर समर्थांना म्हणायचं नसेल. ती ओळ वाचल्यावर हा विचार मनात आला. रामदासांच्या काळातली परिस्थिती वेगळी होती, तेव्हा त्यांना असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर भीमरूपी सारखं स्तोत्र आहे, हे आपण रामरक्षेसारखं परत परत म्हणत असतो, तेही सर्वांना माहिती आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. नंतर समर्थाने आपल्या रचनांमध्ये काव्यालंकाराचा सढळ वापर केलाय. त्यांनी लिहिलेले नृसिंह पंचक स्तोत्र हे लाटानुप्रास अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे. त्यातलं एक कडवं असं आहे. नरहरी नर पाळे, भक्त पाळे धुपाळे, प्रकट रूप विशाळे, दाविले लोक पाळे, खवळ तरी पुकाळे, काळ काळे कळाळे, तट 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 स्तंभी व्यापिले वन्य जाळे. तशी रचना आहे. त्याच्यात एक लय आहे की या सगळ्या खरं गाऊन म्हणू शकले तर कुणी ते जास्ती त्यातला आनंद घेता येईल. आणि समर्थांच्या आरत्याही सर्व श्लोक आहेत. सगळ्या पूजेच्या वेळेला किंवा गणपतीच्या वेळेला म्हटल्या जातात आरत्या. लवथवती विक्राळा, ब्रह्मांडे माळा, ते विषय कंठ काळा, त्रिनेत्र विक्राळा, लावण्य सुंदर मस्तके बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे धुळा, जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळी तुझ कर्पूर गौरा. तिथला लवथवती विक्राळ आहे. हा शब्द खास समर्थांचा शब्द वैभव दाखवणारा असा आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे त्याने लिहिलेले गिरीचे मस्तकी गंगा, तेथील चालली बळे, धबावा लोटती धारा, दबावा तो या आदळे. असे शिवथर घडीचं वर्णन करणारी सुंदर निसर्ग कविता देखील आहे. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. वृत्त, छंद, नाद, लय, अलंकार, चित्रदर्शी शब्दयोजना अशा काव्यगुणांमुळे तात्विक उपदेश सुंदर आणि भावपूर्ण होऊन जनमानसात कसा पाझरू शकतो, हे समर्थ रामदासांची काव्यसृष्टी या विषयावर लिहिण्याच्या निमित्ताने लक्षात आणून द्यायचा मी तसा प्रयत्न केला आहे. या लेखाचा उपयोग मी आपल्या माझ्या विवेचनासाठी करून घेतला आणि त्यानिमित्ताने तुम्हाला एक या सगळ्या रामदासांच्या साहित्याचा विचार करण्याची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. या आपल्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि थांबते. यानंतर बहुतेक प्रश्नोत्तर होतील तेव्हा त्या अनुषंगाने परत करूया. धन्यवाद. नमस्कार ताई. आपण अगदी प्रकृती ठीक नसताना सुद्धा आपण आलात, वेळ दिलात, याच्यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करते. आणि खूप सारं काव्यशास्त्र जेव्हा आपण साहित्यशास्त्र घेतो तेव्हा किती बोलू आणि किती नाही असं आहे. तसंच श्री समर्थ गाथा जे अनंतबुवा रामदासांनी लिहिलेलं आहे, हा ग्रंथ तर अनंतदास रामदासांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे, मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथ खूप काही माहिती देणार आहे. आणि ताई आपण तर बरीच उदाहरणं दिलीत.
मी शोभाताईंना विनंती करते, की आपण आभार प्रदर्शन करावे आणि ज्यांना काही कुणाला ताईंशी संवाद साधायचा असेल त्यांनी कृपया प्रणाम माऊली. जय जय रघुवीर समर्थ. ग्रंथराज दासबोधातील मोती हे तिसरे पुष्प आपण सादर केलेत. ताई, मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो. मनापासून आभार मानतो. प्रदर्शनाचे गोड कार्य मला दिले त्याबद्दल आराधना ध्यान समूहाला धन्यवाद. तसेच या सोनेरी क्षणांचे साक्षीदार आपण सर्वजण आहात, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. संत साहित्य धार्मिकतेच्या पलीकडे एक कविता म्हणून पाहिले तर अधिक आकलन होते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हे तुकाराम महाराजांचे विचारावरून आपण हा विचारधारा धरलेली आहे. तसेच सर्व संतांनी नामस्मरणाचे महत्व सांगितलेले आहे. तर त्याचा एक महत्वाचा धागा आज आपण सांगितला की नामस्मरण करायचे, पण आपल्या मनात बरेच विचार चालू असतात इतर, म्हणजे नामस्मरण करता करता. तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा खूप म्हणजे मनाला भिडून गेला की नामस्मरण करायचे असेल तर फक्त नामस्मरणच करावे, इतर गोष्टी चा विचार करू नये. तर खूप खूप धन्यवाद ताई. आपण पुन्हा पुन्हा आपले विचार मांडण्यासाठी यावेत. अजून इतरांनाही आपले जे संवाद साधायचा आहे तो त्यांनी साधावा. धन्यवाद ताई. प्रणाम. नमस्कार. ताई नमस्कार करते. आपल्या नमस्कार. विचारांमधून खूप गोष्टी कळल्या. या दासबोधातील मोती म्हणजे आपण जे ग्रंथ वाचतो ऐकतो त्याच्यावर सतत विचार झाला पाहिजे आणि विचार आपल्या मापाचे करावे लागतात, तरच ते आपण आचरणात आणू शकतो. त्यानंतर संत साहित्य धार्मिकतेच्या पलीकडे बघितलं तर आकलन हे अधिक सूक्ष्म व व्यापक होऊ शकतं. नामस्मरण म्हणजे इतर सर्वांचं विस्मरण, हे खूप महत्वाची गोष्ट कळली. नंतर शोभाताईंनी सांगितल्याप्रमाणे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हे ईशतत्व आपल्या बरोबर असतं. त्यानंतर विनोबाजींचं दिवा हा अंतरंग व बाह्यरंग कसा उजळून टाकतो आणि ईश्वर या शब्दाच्या पलीकडे आहे, तो शब्द सहन करतो. ईश्वर तत्व ह्या म्हणजे संकल्पना आहेत त्या आपण समजावून घेऊन विचार हा महत्वाचा आहे. त्यातलं सातत्य कसं वाचतो, कसं आपण जपतो, हे सर्व महत्वाचं आहे. आणि ह्या सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद ताई. कृतज्ञता ताई. मनापासून कृतज्ञता. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही जप आणि नामस्मरण याबद्दल खूप छान सांगितलं आणि नामस्मरणाबाबत विनोबा भावांचा हा विचार सांगितलात. देहाच्या उंबरठ्यावर नामाचा दिवा लावून ठेवला तर दोन्ही अंतर्मन आणि बहिर्मन उजळून टाकतो. हा विचार खूप छान आमच्या मनाला पटला आणि त्या पद्धतीने आम्ही नामस्मरण करायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि रामदास स्वामींच्या साहित्याबद्दल खूप छान तुम्ही आम्हाला मनाचे श्लोक, करुणाष्टक, संसारात हतबल होऊन केलेली परमेश्वराची प्रार्थना म्हणजे करुणाष्टक, हे खूप छान सांगितलं. भीमसेन जोशींच्या आरंभी वंदिला अयोध्येचा राजा, नक्कीच ह्या ते सांगितल्यामुळे आम्हाला नक्कीच ऐकण्याची खूप इच्छा झालेली आहे. लाटानुप्रास तेही तुम्ही म्हणलात, बघू आम्ही प्रयत्न करू त्याच्याबद्दल अजून तुम्ही आम्हाला माहिती द्यावी ही विनंती. आणि छान सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. नमस्कार ताई. आता जसं अनुपमाताईंनी आणि सुषमाताईंनी सांगितलं त्या सगळ्याच मुद्द्यांबरोबर मला अजून एक मुद्दा खूप छान आवडला. तो म्हणजे आपण किती वाचलं याच्यापेक्षा कसं वाचलं आणि किती आत्मसात केलं, आणि याच्यातून विचार साधनेचं जे महत्व तुम्ही सांगितलं ते खूप छान होतं आणि खूप छान निरूपण. तुमच्याकडून खूप खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद ताई. सगळ्यांनी छान ऐकलंय असं लक्षात येतंय माझ्या. बरं वाटलं.
रामदासांचा अजून एक छान ओवीचा भाग आहे की काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. म्हणजे आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला सतत काही निवांती मिळत नाही. ती गलबल आणखीन काही त्रास आपण अस्वस्थ असणं अशा गोष्टी घडत असतात. पण त्याच्यातूनही वेळ काढून आपण काही निव्वळ म्हणजे शांत अशी अवस्था अनुभवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कळत करताई बोला. म्यूट आहात तुम्ही. म्यूट आहात तुम्ही. बरोबर. मी खरं अन्य हॅलो, ऐकून खूपच सुंदर झालं लेक्चर. खरं म्हणजे ना, कविता हा माझा विषय नाही. मी त्याच्यापासून लांबच पळत असते. पण आज तुमचं ऐकून जरा थोडस बरं वाटलं, छान वाटलं ऐकून की हा पण एक प्रकार आहे जो आपण समजून घेऊ शकतो. मला वाटतं आहे की सगळेच संत कवितेमध्ये जास्त व्यक्त होतात असा अंदाज आहे माझा. म्हणजे मी काय खूप वाचलंय किंवा खूप ज्ञानी आहे असं नाही. मी फक्त व्यवस्थितपणे कबीरांचा अभ्यास जास्त केलेला आहे. तर तुमच्या त्या नामस्मरणाच्या ह्याच्यात मला कबीरांचा एक दोहा आठवला. तर म्हणावा तो तुम्हाला सांगते. मला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माही. मला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माही. मनवा तो चहुदिस फिरे यह तो सुमिरन नाही. म्हणजे त्यांनाही ते म्हणायचं आहे की नुसतं माळा फिरवून मणी फिरवून किंवा वैखरी वाणीने जप करून काहीही उपयोग नाहीये. तुमचं त्याच्यामध्ये मनापासून सहभाग असायला पाहिजे. जे तुम्ही आता सांगितलं अगदी मनापासून पटलेलं आहे मला. तुमचं लेक्चर खूप छान झालंय. म्हणजे मला समजेल असं झालंय. मी ॲलोपॅथी डॉक्टर आहे आणि कधीच ह्याच्यात पडलेले नाही आहे. आता हे नव्याने रुग्णालयाच्या कृपेने म्हणा याच्यामध्ये सहभागी होते. मला खूप आवडलं तुमचं लेक्चर. थँक्यू. रोहिणी ताई बोला. नमस्कार ताई. तुम्ही जो कबीरांचा दोहा सांगितला ना, तो खूप म्हणजे मला वेगळ्या विचाराने आवडला. कारण जो दोहा आपण सांगितला त्याच्यात असं सांगितलं की देहरूपी उंबरठ्यावर जर दिवा ठेवला तर तो आपला अंतर्बाह्य प्रकाशमान करतो. याचा प्रत्यक्ष अनुभव ऋतुताईंनी आम्हाला दिला आहे. दिवाळीमध्ये जेव्हा त्यांनी आमच्यावरती शरीरामध्ये दिवाळी साजरी केली तर त्याचा इतकं सुंदर अनुभव म्हणजे मला सांगताना सुद्धा आता हे वाटतं की तो इतका अंतर्मुख आम्हाला त्यांनी केलं होतं आणि आतमध्ये दिवाळी कशी साजरी करायची हे त्यांनी शिकवलं. आणि या निमित्ताने विचार माझा इतका झाला की त्या समूहावर जे ध्यान ज्ञान आम्हाला देतात तर त्याचं दृढीकरण व्हावं. आणि हा आपण म्हणजे वेगवेगळे उत्सव जे या समूहावर घेतले जातात त्याच्यामध्ये ही प्रोसेसच आमच्यावर होते की काय असं मला वाटते. कारण हा प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी एक असा बिंदू मिळून जातो. ती प्रोसेस आमच्यावर ऑलरेडी आधी झालेली आहे. आणि त्या निमित्ताने ते इतकं आतमध्ये उतरतंय की ऋताताई अनघाताई या समूहाचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. म्हणजे इतकं कृतकृत्य वाटते आम्हाला की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक या विवेचनामध्ये आम्हाला काहीतरी गोष्ट अशी मिळून जाते की ती ऋताताईंनी अनघाताईंनी आधीच आमच्यावर प्रोसेस केलेली आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये आणि तो विचार इतका पक्का होतोय की खूप छान वाटते. त्यामुळं सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. बोला श्रद्धा. नमस्कार. नमस्कार. सर्वांना नमस्कार. छानच आजचं तुमचं विवेचन खूपच छान होतं. खूप आवडलं. जसं जिभेने आपण म्हणजे नामस्मरण घेतल्याने जिभेला उंबरठ्याची जी उपमा दिली ना खूप छान वाटलं. त्याच्यामुळे आपण बाह्य कसं उजळून निघू शकतो, प्रकाशित होऊ शकतो हे आता सगळ्यांनी सांगितलं. पण आधी आणखी मला एक आवडलं ते भक्ती असावी पण ज्ञानोत्तर भक्ती असावी. हे जे तुम्ही सांगितलं ते पण फार आवडलं आणि खूपच छान आजचं तुम्ही नामस्मरण असावं पण ते विस्मरण दुसऱ्या गोष्टींचं विस्मरण करून नामस्मरण करावं
ही एक गोष्ट खूप छान पटली मनाला आणि खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. अशाच परत या आणि ऋताताई, अनघाताई तुम्हाला आत्मवंदन. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. शुभांगीताई बोल. उंबरठ्यावर दिवा ठेवतो आपण, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण उजाड पडतोय ठीक आहे, पण मी काय म्हणते, नामस्मरण योग्य ठरेल का जॉब योग्य ठरेल, हे विचारत होता तुम्हाला. नामस्मरण योग्य ठरेल का जॉब योग्य ठरेल आपण म्हणतो ते? ते जाणीवपूर्वक आपण ते करू ना, लक्षपूर्वक, श्रद्धापूर्वक, ते महत्वाचं. जप आणि नाम तसा काल सीमाताईंनी सांगितलं, जप म्हणजे मणी ओढायचा. हा, तेच विचारायचं होतं मला. हा. नमस्कार ताई. एवढे आपण नाम घेतो तेव्हा ते नाम ज्याचं आहे त्याचं स्वरूप काय आहे याचं चिंतन करणं महत्वाचं आहे. तिथपर्यंत जाता आलं तर ठीकच आहे, पण इतर गोष्टींचं विस्मरण ही पहिली पायरी तरी किमान आपल्याला साधता आली पाहिजे. त्याच्या पुढली पायरी ती आहे की ज्याचं आपण नाव घेतो त्याचं स्वरूप काय आहे ते समजून घ्यावं. ताई खूप खूप धन्यवाद. हृदयापासून मी आपले आभार मानते. आणि खरंच कौतुक वाटतं की प्रकृती ठीक नसताना सुद्धा आपण आलात. असं वाटलंच नाही. घर बसल्या होतं त्यामुळं. थँक्यू व्हेरी मच ताई. इथेच आपण थांबतो आहोत. जय श्रीराम. थांबू. श्रीराम समर्थ. जय श्रीराम.